शरीर स्वयं हमें हमेशा शरीर पर मन लगाने के लिए भी कोशिश करता है। हम खुद के बारे में सोचेंगे, हम खुद को बड़ा दिखाएंगे, स्वयं हमें संसार की ओर लेकर के जाता है। संसार की बातों पर वो हमें मन लगाने के लिए विवश कर देता है। आमीन। तो अब कैसे जानेंगे कि हम स्वयं में जी रहे हैं अभी भी? तो उसके कुछ 7 चिन्ह मैं शॉर्टकट में आपको सिखाऊंगा। आमीन। तो सबसे पहली बात स्वयं की धार्मिकता के चिन्ह, उसमें सबसे पहली बात स्वयं का समर्थन करना। वचन निकाले का 16वां अध्याय वचन 15 हम पढ़ेंगे। उसने उनसे कहा, तुम तो मनुष्य के सामने अपने आप को धर्मी ठहराते हो, परंतु परमेश्वर तुम्हारे मन को जानता है, क्योंकि जो वस्तु मनुष्यों की दृष्टि में महान है, वह परमेश्वर के निकट घृणित है। आमीन। स्वयं क्या करता है? स्वयं का समर्थन करता है। अगर आप स्वयं केंद्रित है तो आप स्वयं का समर्थन करोगे। मतलब क्या? मेरी गलती नहीं है। आप अपनी गलती को मानेंगे नहीं। स्वयं का समर्थन मतलब क्या? इसका एक खुद का एक डॉक्ट्रिन आदमी बना लेगा और उसी शिक्षा पर यह चलेगा। स्वयं का समर्थन करना मतलब स्वयं की तारीफ करना। एक व्यक्ति जिसको खुद की तारीफ करना अच्छा लगता है, जो व्यक्ति खुद की तारीफ करता है, जो व्यक्ति तालियों से खुश हो जाता है, वो क्या कर रहा है? स्वयं का समर्थन कर रहा है। मतलब वो गलत होने पर भी वो गलती मानता नहीं। अगर डांटा जाता है तो हमें क्या लगता है? देखो समर्थन कैसे कर रहे हैं हम लोग, वो अच्छा है, मैं अच्छा हूं, ये वचन मेरे लिए नहीं है, आशीष मेरे लिए है और श्राप किसके लिए है? ये तुझे आला वचन। बाइबल में 5 बार लिखा है, होश में आ जाओ। 5 बार लिखा है, होश में आ जाओ। आशीष सब मेरे लिए, चांगला वचन जर आला तर कोणासाठी आला? भविष्यवाणी तुम्हाला शिक्षा देणार आहे, आमेन, शिकवणार आहे, भविष्यवाणीचे वचन नाही। आणि रवी माई नेहमी सांगतो, भविष्यवाणी सगळ्यांना आवडते, तुमच्या जीवनामध्ये हे होणार आहे, प्रभू हे करणार आहे, ते करणार आहे, आमेन आमेन आमेन। आणि जेव्हा शिकण्याची वेळ येते तेव्हा आम्ही काय म्हणतो? माझ्यासाठी नाही, मला शिकण्याची गरज नाही, मला माहिती आहे। बरेच जण तसे पण म्हणतात मंडळीमध्ये, मला आता काही शिकण्याची गरज नाही, मला सगळं माहिती आहे। आपण त्याला काय शिकवायला जातात? ऐकायला पाहिजे। नम्र व्यक्ती ऐकण्यास तत्पर असतो, बोलण्यास धीमा असतो, रागास मंद असतो। याच्या व्यतिरिक्त उक्त जीवन आहे बघा, स्वतःचं समर्थन करतो। स्वयं काय करतो? स्वतःचं समर्थन करतो। दूसरी गोष्ट, फिलिपियों की पत्री उसका 3रा अध्याय और वचन 4। कैसे जानेंगे कि हम स्वयं की धार्मिकता में जिंदा है? कैसे जानेंगे कि हम स्वयं में जी रहे हैं? कैसे जानेंगे कि हम स्वयं केंद्रित मसीह है, ना कि मसीह केंद्रित? फिलिपियो उसका 3रा अध्याय और वचन 4। पर मैं तो शरीर पर भी भरोसा रख सकता हूँ। यदि किसी और को शरीर पर भरोसा रखने का विचार हो तो मैं उससे भी बढ़कर रख सकता हूँ। क्या लिखा है? पर मैं तो शरीर पर भरोसा करता हूँ। शरीर पर भरोसा मतलब स्वयं पर भरोसा। वो व्यक्ति लोगों पर भरोसा करता है, पैसों पर भरोसा करता है, अपने ज्ञान पर भरोसा करता है, न कि प्रभु पर। जो व्यक्ति स्वयं की धार्मिकता में जी रहा है, वो क्या करता है? स्वयं पर भरोसा करता है, लोगों पर भरोसा करता है। जबकि बाइबल कहती है, श्रापित है वह मनुष्य जो मनुष्य पर भरोसा करता है। आमीन। बहुत लोगों को यही लगता है, क्या मेरे पास इतने लोग हैं, मेरे पास इतना पैसा है, मेरा घर है, कार है, और वो नियंत्रण रखना चाहते हैं। स्वयं हमेशा नियंत्रण करेगा लोगों पर, स्वयं पर भी, परिवार पर भी। स्वयं से हमें बाहर निकलने की बहुत जरूरत है। अगर एक व्यक्ति आज स्वयं केंद्रित जीवन जी रहा है तो वो प्रभु के मार्ग में नहीं है। क्यों? क्योंकि हर एक विश्वासी को मसीह केंद्रित जीवन जीना है। मतलब क्या? मसीह ही हमारे जीवन का केंद्र रहना चाहिए। जो मसीह बोलेगा वही मैं करूंगा। मिखाया बोलता है, परमेश्वराची जीविताची शपथ, परमेश्वर मला जे सांगेल तेच मी करेल। आता रंजिताने सांगितलं, परमेश्वर की हमको सुनना है।
आमेन। तुम किसका सुनते हो? स्वयं का सुनते हो या फिर प्रभु यीशु का सुनते हो? और प्रभु यीशु जो तुमको बोलने को करेगा वो हमेशा स्वयं से विपरीत होगा और वहां पे हमको स्वयं का इनकार करना पड़ेगा। आमेन। स्वयं पर भरोसा ये स्वयं की धार्मिकता का सबसे बड़ा चिन्ह है। स्वयं की बुद्धि पर भरोसा करते हैं कुछ लोग, स्वयं के ज्ञान पर भरोसा करते हैं कुछ लोग, अगर कोई अच्छा गाता है उस पर भरोसा करता है कुछ लोग। तो ये स्वयं जो होता है, फिलिपियों 3 और 4 में लिखा है शरीर पर भरोसा। ये शरीर पर भरोसा करना क्या है? रोमियो की पत्री उसका 8वां अध्याय 6वें अध्याय में भी लिखा है क्या है? शरीर पर मन लगाना मृत्यु है और आत्मा पर मन लगाना जीवन और शांति। आमेन। आमेन। याकोबास पत्र 4:4 मध्ये लिहिलेलं आहे, हे व्यभिचारियों, क्या तुम नहीं जानते संसार से दोस्ती परमेश्वर से बैर है? तुम किसके साथ दोस्ती है तुम्हारी? पर आमचा दोस्त कौन है? मैं हूं प्रभु का दोस्त। आम्ही कोण प्रभूचे दोस्त। पण इथे बघा दोस्ती कोणासोबत केलेली आहे? स्वयं केंद्रित व्यक्तीने संसारासोबत। तो संसाराच्या नियमाने चालेल, शरीरच्या नियमाने चालेल, शरीरच्या अगुवाईने चालेल। शरीर सांगेल उठ, शरीर सांगेल झोप, शरीर सांगेल खा, त्याचं तो एक जबकि हमको प्रभु की सुननी है। स्वयं की धार्मिकता में भरा हुआ व्यक्ति हमेशा स्वयं पर भरोसा करता है, वो स्वार्थी हो जाता है। और कभी भी ध्यान में रखना, स्वयं की धार्मिकता में जीने वाला व्यक्ति स्वार्थी बन जाता है। और अगर वो स्वार्थी है तो ध्यान में रखो वो कड़वाहट से भरेगा आगे जाके, वो कपट करने वाला रहेगा। मतलब क्या? दो नावों पे पैर रखेगा, पाखंडी व्यक्ति रहेगा, मतलब नकल करने वाला व्यक्ति। प्रभु की बातें वो सुनता नहीं, किसकी सुनता है? स्वयं की सुनता है। वो तारीफ भी करता है तो किसकी करता है? स्वयं। स्वयं बहुत खतरनाक है, इसके ऊपर डिटेल जाएंगे। तीसरी बात, 1 यूहन्ना उसका 1 और 8वां वचन। स्वयं की धार्मिकता में जीने वाले के चिन्ह स्वयं के पाप को वो अस्वीकार करता है। 1 और 8 में पढ़ता हूं, ध्यान से सुने सभी लोग। यदि हम कहे कि हम में कुछ भी पाप नहीं तो अपने आप को धोखा देते हैं और हम में सत्य नहीं। मार्ग, सत्य और जीवन कौन है? यीशु मसीह। और अगर वो सत्य नहीं मतलब यीशु तुम में नहीं है। किसके जीवन में नहीं है यीशु? पढ़ो कोई और एक बार। यदि हम कहें कि हम में कुछ भी पाप नहीं तो अपने आप को धोखा देते हैं और हम में सत्य नहीं। तो ये जो स्वयं की धार्मिकता में जीने वाला व्यक्ति है वो हमेशा पाप को अस्वीकार करता है। आमीन। गलतियों को वो मानता नहीं, पाप को एक तरीके से अस्वीकार करता है। जबकि बाइबल हमें कहती है हम पापी है, अभी धर्मी है। यीशु के पाप बनने से हम धर्मी गिने गए हैं, लेकिन प्रभु चाहता है कि हमें रोज पश्चाताप करना है। क्यों रोज पश्चाताप करना है? क्यों रोज मरना है? एक बार मर गए तो मर गए, लेकिन पौलुस कहता है मैं रोज मरता हूँ। आमीन। मैं रोज मरता हूँ। क्या तुम भी रोज मरते हो? कामुकता के लिए रोज मरते हो, कड़वाहट के लिए, क्षमाहीनता के लिए रोज मरते हो। प्रभु चाहता है हमें हमारे पापों को स्वीकार करना है। जब भी प्रभु के पास कोई आता है तो पहला शब्द और पहली सीढ़ी है कि पश्चाताप। प्रभु मैं पापी हूं। जब उसके सामने हम खड़े हो जाते हैं, आईने के सामने हम खड़े हो जाते हैं तो हमको क्या दिखता है? दांत, धब्बे, झुर्रियां। आमीन। वचन आईना है। जब वचन को सामने रख के हम खुद को कंपेयर करते हैं तब पता चलता है कि हमारी आंखें कैसी है, चेहरा कैसा है, कपड़े कैसे हैं, बाल कैसे हैं। और ये वचन हमें दिखाता है कि कहां पे हमको सुधरना है। तो जो व्यक्ति स्वयं की धार्मिकता में जीता है वो अपने पापों को अंगीकार नहीं करता। मैं देखता हूं कई बार लोग अपने पाप अंगीकार ही नहीं करते। मैं रोज रोता हूं प्रभु के पास, रोज तुम्हारे लिए भी रोते हैं हम लोग। और कुछ लोग क्या बोलते हैं? हमें कुछ पाप नहीं,
एक बार यीशु ने धो दिया तो धो दिया. तुम्हीच विचार करा, मीच विचार करायला पाहिजे की आम्ही रोज काय बघतो, काय ऐकतो, काय बोलून जातो, काय करतो आम्ही. स्वयं केंद्रित व्यक्ति, स्वयं की धार्मिकता में जीने वाला व्यक्ति अंधा है. उसको खुद के पाप दिखते नहीं, खुद की गलतियां नहीं दिखती, जबकि वो खुद पाप में है, लेकिन वो दूसरों को पापी बनाता, दूसरों को पापी जानता है. आमीन. चौथी बात, पहला यूहन्ना उसका पहला अध्याय और वचन 5 और 6 पढ़े. जो समाचार हमने उससे सुना और तुम्हें सुनाते हैं वह यह है कि परमेश्वर ज्योति है और उसमें कुछ भी अंधकार नहीं है. यदि हम कहें कि उसके साथ हमारी सहभागिता है और फिर अंधकार में चले तो हम झूठे हैं और सत्य पर नहीं चलते. यदि हम कहें कि उसके साथ हमारी सहभागिता है, आमीन. यदि हम कहें उसके साथ हमारी सहभागिता है और फिर अंधकार में चले तो हम झूठे और सत्य पर नहीं चलते. देखो पहले वचन में आया उसमें सत्य नहीं, मतलब यीशु नहीं है. जो व्यक्ति अपने पापों को अंगीकार करके उनको छोड़ नहीं देता उसमें सत्य नहीं है. यस. जो व्यक्ति जानकर भी उसी राह पे चल रहा है, गलत गलत बोल रहा है, गलत गलत देख रहा है, बुरी संगति में है, गाली गलौज कर रहा है, कड़वाहट रख रहा है, क्षमाहीनता उसमें कुट कुट कर भरी हुई है, तो उसमें सत्य नहीं. और यहाँ पे क्या लिखा है, वो सत्य पर नहीं चलते. मतलब क्या, उनका विपरीत जीवन है, वचन के विपरीत वो जीते हैं. क्या लिखा है, यदि हम कहें कि हम उसके साथ, हमारी उसके साथ सहभागिता है, यदि हम कहें कि हम विश्वासी हैं, यदि हम कहें कि हम धर्मी हैं, यदि हम कहें कि हम बंधन मुक्त है, श्राप मुक्त है, पाप मुक्त है, दोष मुक्त है. हम बोलते हैं ना कई बार, प्रभू येशूच्या नावामध्ये मी बरा झालोय, मी बंधन मुक्त आहे, श्राप मुक्त आहे, पाप मुक्त आहे, मी दोष मुक्त आहे, मला प्रभूंनी स्वतंत्र करून दिलेले आहे. त्याच वेळेस मी संसारासोबत चालतोय बरं, त्याच वेळेस मी शरीराचा ऐकतोय. तर काय आहे, तिथे सत्य नाही. सत्यावर नाही चालत आहे तो व्यक्ती. का, तो अरुंद मार्गाने नाही चालत आहे, तो रुंद मार्गाने चालतोय, सत्य पर नाही चलते. तुम्ही काय विचार करता आता, प्रभू मध्ये आहे, प्रभू मध्ये येऊन आम्हाला 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. बरेच लोकांना मी बघतो एकाच जागेवरती थांबलेले राहतात. बऱ्याच जणांना पाहतो की ते वाढतात आणि त्या जागेवरती थांबून जातात. बऱ्याच जणांची झिकझॅक लाईफ राहते, एक वेळ गरम, एक वेळ नरम, एक वेळ गरम, एक वेळ नरम, तसेच ते जगत राहतात. प्रभूचं जीवन बघा महिन्यातून महिन्याकडे. काल तुम्ही जसे त्या तसे नाही पाहिजे. बरेच लोक 5 वर्षापासून सारखेच आहे, एकाच जागेवर स्थिर आहे. नाही, महिमेतून महिमा, धार्मिकतेतून धार्मिकता, पवित्रतेतून पवित्रता. कारण येशू या वेळेत जेव्हा येणार आहे तेव्हा तो मोठ्या मंडळीसाठी नाही येणार आहे, तो शुद्ध मंडळीला घ्यायला येणार आहे, तो पवित्र मंडळीला घ्यायला येणार आहे. आणि त्याला पवित्र मंडळीमध्ये बरेच जण म्हणतात, तिथे ताई म्हणत होती की इथे पवित्र आत्म्याचं चलन निश्चित आहे. एका एका भेटीमध्ये लोक बदलून जातात. का, पवित्र आत्मा त्यांना बदलवतो. आम्ही काहीच नाही तिथे, आम्ही काहीच नाही. आम्ही दुःख सुख भोगी मनुष्य आहे. पण करता करविता कोण आहे, तो जो स्वर्गात विराजमान आहे, तिथून तो 3 लोकांमध्ये राज्य करतो. यस. स्वर्ग उसके लिए सियासत, पृथ्वी पैर रखने की चौकी है. और इधर हम क्या, जो व्यक्ति स्वयं की धार्मिकता में जीता है वो क्या करता है. देखो हम विश्वासी है लेकिन विश्वासी के जैसा जीवन नहीं जीते. हम बोलते हैं मैं धर्मी हूँ लेकिन अधर्म में जी रहा है. रोग मुक्त आहे पण रोगामध्ये, पाप मुक्त आहे पण पापामध्येच आहे. प्रभू मी पाहिजे, त्याचबरोबर मला त्या व्यक्तीला पण नाही सोडायचंय, किंवा त्या सवयीला पण नाही सोडायचंय, किंवा त्या पापाला पण सोडायचं नाही, त्या जुन्या मनुष्याला पण सोडायचं नाही, जुना स्वभाव पण सोडत नाही. बरेच लोक म्हणतात प्रभू चांगला आहे, त्याच वेळेस संसार पण त्यांना आवडतो. प्रभूचं वचन म्हणतं आम्ही संसाराचे नाहीये, या संसारातून प्रभूने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. आमेन. आम्ही नवीन सृष्टी आहे ख्रिस्तामध्ये. येस. नवीन सृष्टी म्हणजे काय, या संसारामध्ये जरी आम्ही राहत असलो तरी या संसाराचे नाहीये. आमचं नागरिकत्व कुठलंच आहे, स्वर्गाचं. मुक्काम गोष्ट व्हायचा तू चोपडा तालुका असं नाही, आम्ही इथंच नाहीये. इथं आम्ही उपरी आहे बायबल म्हणतात, इथं आम्ही पाहुणे आहे बायबल म्हणतात. आमचं खरं घर कुठे आहे, स्वर्ग, आणि तिथे आम्हाला जायचंय.
धार्मिकता में भरा हुआ व्यक्ती. विचार करायचा या वचनांना जेव्हा ऐकतात तेव्हा तुमच्या जेव्हा यांना समोर ठेवून बघायचं का मी असा आहे का. बरेच जण मंडळीमध्ये आले का असे वाटतं की प्रभू येशूच आहे. बरेच जण मास्क लावून येतात प्रभू येशूचा, बाहेरून पाहिलं का येशूच वाटतो, पण हृदयामध्ये कुष्ठरोग लागलेला आहे. दाऊद म्हणतो मनुष्याचं बघणं बाहेरून राहतं परंतु परमेश्वर तुमचं अंतःकरण बघतो. तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही काय विचार करताय, तुमच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्यांविषयी तुमचं काय विचार आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही व्यभिचार करता का. बायबलमध्ये लिहिलेले ज्याने एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने बघून घेतला तर त्यांनी व्यभिचार करून घेतला. हॅलो, प्रभूचं वचन नवा नियम मध्ये वेगळे. बायबलमध्ये लिहिलंय तुझ्या भावाला तर तू मूर्ख म्हणतो तर नरक कुंडीच्या योग्य. हॅलो, एखादा जर भाऊवरती राग करतो, बहिणीवरती राग करतो तर नवीन नियम शिकवतो की तुम्ही त्याचा खून केला. आणि बायबल मध्ये 10 अध्यायामध्ये लिहिलेलं कोणाचा खून नाही करायचा आहे तुम्ही. आमेन. आणि तुम्ही राग करताय. राग म्हणजे उठले बसले याला राग नाही म्हणत. राग नाकावर राहतो. आणि राग बघा 3 प्रकारचे राग. 3 प्रकारचे राग पास्टरांनी मागे शिकवलं ते. शॉर्ट टेम्पर, एक व्यक्ती त्याला सडनली राग येतो, बोटपण तुम्ही सुद्धा डायरेक्ट राग येतो त्याला सडनली एका क्षणामध्ये. त्याला कारणची बी आवश्यकता नाही राहत राग यायला, कारणची बी आवश्यकता नाही राहत राग यायला. शॉर्ट टेम्पर, लगेच त्याला राग येतो. एक हॉट टेम्पर, तो रागातच राहतो 24 तास रागात, त्याचा चेहरा बी रागातच दिसतो. हे रागाचे बिब्लिकल प्रकार आहे. आणि एक लॉंग टेम्पर, मरून बी जातात, मुलांना बी सांगून जाता मामा सोबत बोलायचं. लॉंग टेम्पर, मरेपर्यंत बी दुश्मन राहिले. मी अशा नवरा बायको बद्दल मला माहितीये 60 वर्ष ते एकमेकांसोबत बोलले नाही आणि मरून गेले दोघं. ही खरी घटना आहे बघा. लॉंग टेम्पर, मेल्यानंतर बी त्यांच्यामध्ये दुश्मनीच राहते. आपल्या गावाकडे अनुभव केलेला आहे. बापचा दुश्मन, मुलं बी मुलांचे दुश्मन. आज सेवक लोकांच्या पण जीवनामध्ये बघतो त्यांचे मुलं पण जवळ येत नाही बऱ्याच वेळा, असं मी अनुभव केलेला आहे. लॉंग टेम्पर. बायबल म्हणतात रागामुळे नीतिमत्वाचं काम होत नाही. तुमच्यामध्ये जर राग असेल ना त्याच वेळेस तुम्ही प्रार्थना करताय, तुमची प्रार्थना कुठेतरी चालली दुसरीकडे. तुमच्यामध्ये राग कुठून भरलेला आहे आणि तुम्ही बोलताय ना त्याचा काही फायदा नाही तुम्हाला, का तुम्ही सत्यातच नाही. राग भयंकर आहे. म्हणून बायबल होतं ऐकण्यास तत्पर, रागास धीमे. जरा गिळायला पाहिजे, जरा पचवायला पाहिजे राग. जोरात बोलणं रागवणं नाही राहत. बऱ्याच वेळा मी पण तुम्हाला रागवतो म्हणून माफ करतो नाही. तुम्हाला त्याचा उद्देश काय ते महत्वाचं आहे. तुम्ही आणि मी विचार करायला पाहिजे की मी स्वयंच्या धार्मिकतेमध्ये जगतोय का. अजून बऱ्याच वेळा कॉम्पिटिशन पण होते नवरा बायको मध्ये. तुम्हाला जास्त माहिती नाही, मला नको शिकवू. 4 वचन जास्त माहिती झाले म्हणून तो अधिकारी झाला. बायबल म्हणतात पत्नीने पतीच्या अधीन राहायला पाहिजे. याचा अर्थ असा बी नाही की पतीनेच कायमच करतोय पत्नीचे. बॅलन्स मध्ये असलं पाहिजे. ख्रिस्ती जीवन संतुलनाचं जीवन आहे. आमेन. तुम्हाला सांगितलंय पवित्र आत्मा कबुतराच्या रूपामध्ये ईश्वरती उतरला. कबुतराला 2 पंख असतात, प्रत्येक पंखामध्ये 9 पर असतात. 9 वरदान आणि इकडच्या पंखांमध्ये 9 पर 9 फळ. सामर्थ्य आणि अधिकार एकत्र. असं एका पंखा जर कापून दिला तर उठणार का तुम्ही? नाही. बरेच लोक तसे एका पंखावरती आज जगतात. संतुलनाचं जीवन आहे. येस. मसीह जीवन संतुलन का जीवन आहे. स्वयंच्या धार्मिकतेमध्ये जगणारा व्यक्ती येशूचा पण वापर करतो स्वतःच्या धार्मिकतेसाठी. मग मी त्यांना म्हणतो क्रिसमसचे, गुड फ्रायडेचे, महिन्यातून 3 महिन्यातून एक वेळा येणारे ख्रिस्ती. काय झालं असं झालं. आता याच्यासाठी प्रार्थना करा. स्वयंची धार्मिकता तुम्हाला बरोबर दूर घेऊन जाईल, तुम्हाला समजणार पण नाही. येस. स्वयंची धार्मिकता स्वतःच्या चुकांचा बोधच होऊ देत नाही. का तुम्हाला आनंद करून दिलेलं आहे स्वतःच्या धार्मिकतेने. आणि याला वाटतं की मी सगळ्यात मोठा सेट आहे, सगळ्यात चांगला, सगळ्यात पवित्र, सगळ्यात धार्मिक नाही. तुम्ही स्वतःला पण आणि प्रभूला पण धोका देताय. याच्यामुळे कोणाचाच लाभ नाही.
म्हणून प्रभूची इच्छा आहे की आपण त्याच्यापुढे लीन व्हायला पाहिजे, Amen. नम्र व्हायला पाहिजे. म्हणून सांगितलंय की इथं स्वयंच्या धार्मिकतेमध्ये त्या व्यक्तीने स्वतःचे पाप कबूल करायला पाहिजे, Yes. पश्चाताप करायला पाहिजे, Yes. मन फिरवायला पाहिजे. Yes. एकाच टायमाला मी जेव्हा म्हणतो मी धर्मी आहे ना, याच्यामध्ये सत्यामध्ये नाही चालत, मला सत्यामध्ये चालायला पाहिजे, मला Amen. स्वतःचा त्याग करावा लागेल, अदरवाईज का? कारण तुम्हाला येशू पण नरकात नाही पाठवणार, येशू पण स्वर्गात नाही घेऊन जाणार, तुमचा स्वयं घेऊन जाईल. सैतान Yes. तुम्हाला नरकात घेऊन जाऊ शकतो का? माणसांसाठी स्वर्ग आहे का? नरक आहे का? सांगा बरं. नाही. नरक कोणासाठी बनवला? शैतानासाठी, त्याच्या दुष्टात्म्यांसाठी. आणि आज माणसं तिकडे जात आहे. पण तुम्हाला मी सांगू, शैतान सुद्धा तुम्हाला नरकात घेऊन जाऊ शकत नाही, आणि येशू सुद्धा तुम्हाला नरकात पाठवणार नाही. का? कारण त्याची इच्छा आहे सगळ्यांचा उद्धार व्हायला पाहिजे, सगळे वाचायला पाहिजे. मग कोण घेऊन जाऊ शकतो? तुमचा स्वयं. तुमचा स्वयं तुम्हाला नरकात पण घेऊन जाऊ शकतो, तुमचा स्वयं तुम्हाला स्वर्गात पण घेऊन जाऊ शकतो. म्हणून बायबल म्हणतात स्वतःचा त्याग करा, वधस्तंभ उचला. म्हणजे काय?